प्राध्यापक हॉट्रे यांचा व्यापार चक्राबाबतचा चलनजन्य सिद्धांत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राची निर्मिती का होते आणि हे व्यापार चक्र अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने फिरत राहते याविषयी अर्थशास्त्रज्ञांच्या मते एकमत नाही. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते चलनविषयक घटकांना महत्त्वाचे स्थान दिले आहे, तर काही अर्थशास्त्रज्ञांनी अचलनजन्य घटकांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे या दोन विचारप्रवाहामुळे व्यापार चक्राविषयीचे वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेले दिसून येतात. त्यापैकी प्राध्यापक हॉट्रे यांचा आणि प्राध्यापक शुम्पीटर यांचा व्यापार चक्राबाबतचे सिद्धांत, या दोन सिद्धांतांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. त्यातील पहिला सिद्धांत आहे हॉट्रे यांचा व्यापार चक्राबाबतचा चलनजन्य सिद्धांत. प्राध्यापक हॉट्रे यांनी चलनजन्य घटकांना या ठिकाणी महत्त्वाचे स्थान दिलेले दिसून येते. प्राध्यापक हॉट्रे यांच्या मते चलनविषयक घटकांमुळे उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये चढ उतार घडून येतात आणि व्यापार चक्र ही पूर्णपणे सर्वस्वी चलनजन्य घटना आहे. म्हणजे जे चलनविषयक घटक आहेत त्या घटकामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला तर प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र म्हणजेच तेजी, घसरण, मंदी, पुनर्जीवन या अवस्थांची निर्मिती होते असे प्राध्यापक हॉट्रे यांना वाटते. कारण अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी हीच मुळात एक चलनजन्य घटना आहे. म्हणजे मागणीमध्ये जर बदल होत असेल तर त्याचा प्रभाव अर्थव्यवस्थेतील इतर घटकांच्यावरती होत असतो. त्यामुळे व्यापार चक्राची निर्मिती होण्यास फक्त पैसा हीच गोष्ट कारणीभूत ठरते. म्हणजे चलन हाच घटक कारणीभूत ठरतो. पैशाच्या पुरवठ्यावरती प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक म्हणजेच बँक निर्मित पतपैसा होय. आणि या पतपैशाच्या पुरवठ्यात बदल झाल्यास एकूण प्राप्तीमध्ये, एकूण खर्चामध्ये बदल घडून येतो आणि औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातील समतोल नष्ट होऊन अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीची परिस्थिती उद्भवते असे प्राध्यापक हॉट्रे यांनी मत मांडलेले आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मागणी हा एक घटक आहे, पैसा हा घटक आहे. पैसा हा घटक व्यापार चक्राच्या निर्मितीस कारणीभूत ठरतो. पैशाच्या पुरवठ्यावरती प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे चलनजन्य बँक निर्मित पतपैसा होय. या पतपैशाचा प्रभाव अर्थव्यवस्थेतील पुरवठ्यावर घडून येतो आणि यातून मग एकूण प्राप्ती, एकूण खर्च यामध्ये बदल होतात आणि त्याचा परिणाम होऊन अर्थव्यवस्थेमध्ये जे औद्योगिक आणि व्यापारिक क्षेत्रामध्ये जे समतोल प्रस्थापित झालेला असतो तो समतोल नष्ट होतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीची परिस्थिती उद्भवते. याचे स्पष्टीकरण करत असताना त्यांनी एक समतोल अवस्था कशा पद्धतीने असते आणि या समतोल अवस्थेतून मग अर्थव्यवस्थेमध्ये तेजी, घसरण, मंदी, पुनर्जीवन कसे होते याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी आमच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये समतोल अवस्था आहे म्हणजेच काय, तर हॉट्रेच्या मते अर्थव्यवस्थेचा पैशाच्या बाबतीत समतोल प्रस्थापित झाल्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेत आपोआप समतोल निर्माण होऊन स्थैर्य प्रस्थापित होत असते. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आपोआप समतोल निर्माण होऊन स्थैर्य प्रस्थापित झालेले असते. कारण अर्थव्यवस्थेत उत्पादन आणि उपभोग यामध्ये समानता राहते. बँका पतविस्ताराचे पैसा वाढवण्याचे किंवा पतपैसा कमी करण्याचे धोरण आखत नाहीत. संपूर्णपणे बाजारातील व्याजाचा दर हा भांडवलाच्या लाभ क्षमते इतकाच असतो. म्हणजे जेवढी गुंतवणूक केली जाते तेवढाच व्याजाचा दर असतो. उत्पादन खर्च आणि किमती समान असतात. त्यामुळे कोणालाही अतिरिक्त नफा, अवास्तव नफा मिळत नाही. म्हणजे जेवढा उत्पादनासाठी खर्च आलेला आहे तेवढ्याच वस्तूंच्या किमती राहतात. त्याच पद्धतीने देशातील नागरिकांच्या पैशातील उत्पन्नाची बेरीज म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्यांचे जे उत्पन्न आहे ते एकूण खर्चाइतके असते. म्हणजे जेवढे उत्पन्न आहे तेवढा खर्च होतो. उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च हे दोन्ही मिळून एकूण खर्च होतो आणि हा एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न हे दोन्हीही समान असतात. त्यामुळे बचत गुंतवणुकीमध्ये देखील समानता राहते आणि अशी समतोलाची स्थिती असते. आणि परंतु ती अशी जी समतोलाची स्थिती आहे ती अतिशय नाजूक असते, अत्यंत नाजूक असते आणि ती दीर्घकाळ टिकून राहणे कठीण आहे. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जी समतोलाची स्थिती आहे, उत्पन्न आणि खर्च समान आहे, उत्पादन खर्च आणि किंमत समान आहे, बचत आणि गुंतवणूक समान आहे, ही सगळी समतोल अवस्था आहे ती समतोल अवस्था दीर्घकाळ टिकून राहणे कठीण असते. कारण काय, तर समजा बँकांच्या पतपैशाच्या पुरवठ्यात बदल झाला तर आपोआप ही समतोलाची अवस्था संपुष्टात येते आणि मग अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदीसारखी परिस्थिती उद्भवत असते.
म्हणजेच काय तर प्राध्यापक हॉटरे यांच्या मते चलन क्षेत्रातील अस्थिरता हेच तेजीमंदीचे मूळ कारण आहे. म्हणजे बँकांचे जे पतविस्ताराचे किंवा पतसंकोचाचे जे धोरण असते किंवा पतपैशाची जी निर्मिती आहे त्याचे जे धोरण आहे त्या धोरणामध्ये जर बदल झाला तर आपोआप अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्रांची निर्मिती होते आणि ही जी समतोल अवस्था असते ती समतोल अवस्था आपोआप नष्ट होते. मग अर्थव्यवस्थेमध्ये तेजी, घसरण, मंदी, पुनर्जीवन या अवस्था कशा निर्माण होणार आहेत? तर तेजीच्या अवस्थेमध्ये प्रामुख्याने बँका पतविस्तार करण्याचे धोरण आखत असतात. म्हणजे तेजी ही अवस्थेची विस्तार अवस्था असते. बँकांनी मोठ्या प्रमाणात पतपैसा निर्माण केला. पतपैसा निर्माण केला म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज विस्तार केला तर तेजीची अवस्था निर्माण होते. बँकांना कर्जावरील व्याजाचा दर कमी केल्यास म्हणजे व्यापारी बँकांनी कर्जावरील व्याजाचा दर कमी केल्यास व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून कर्जाची मागणी वाढते. व्यापारी कर्ज घेऊन मालाचे साठे करून ठेवतात. वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण होते. त्यातून मग वस्तू बाजारात जास्त किमतीला विकून नफा मिळवला जातो. व्याजदरातील अल्पशा बदलाचा मोठा परिणाम जो आहे तो व्यापारी वर्गाच्या उलाढालीवरती होत असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी व्यापारी वर्ग काय करतात तर त्यांना कर्ज मिळालेलं आहे तर ते उत्पादकाकडे अधिक वस्तूंची मागणी नोंदवतात. त्यातून मग उत्पादकांचा देखील नफा वाढतो. ते पुन्हा उत्पादक नफ्याच्या प्रेरणेने अधिक वस्तूंचे उत्पादन घेतात. त्यातून मग रोजगार वाढतो. कच्च्या मालाची मागणी वाढते. लोकांच्या हातामध्ये पैसा येतो. बेकारीमध्ये घट होते. मजुरीचे दर वाढतात. कामगारांची मागणी वाढली की मजुरीचे दर वाढतात. त्यातून मग सर्व घटकांना मोबदले मिळतात. उत्पन्न वाढते. त्यातून त्यांची प्राप्ती वाढते. ही प्राप्ती वाढल्यामुळे हे लोक त्यांच्याकडे आलेला पैसा बाजारपेठेमध्ये घेऊन येतात. त्यातून मागणी वाढते. खर्च वाढतो आणि संपूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये उत्साहाचे वातावरण प्रस्थापित होऊन मग त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची अवस्था निर्माण होत असते. म्हणजे व्यापारी बँकांनी व्याजाचे दर कमी केलेले आहेत. व्याजाचे दर कमी केल्यामुळे व्यापारी वर्गाने कर्ज घेऊन मालाचे कृत्रिम साठे निर्माण केले. अधिक माल उत्पादन मिळवण्यासाठी त्यांनी उत्पादकांचे जे संयोजक आहेत, उत्पादक आहेत त्यांच्याकडे अधिक मालाची मागणी केली, उत्पादनाची मागणी केली. उत्पादकांनासुद्धा कमी व्याजदराने कर्ज मिळत आहेत, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी उत्पादन वाढवले. कामगारांना रोजगार मिळाला. कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्यांना उत्पन्न मिळाले. म्हणजे संपूर्णपणे उत्पादनाची प्रक्रिया सुरू झाली, उत्पन्नाची प्रक्रिया सुरू झाली. मग त्यातून बाजारपेठेमध्ये मागणी वाढली, वस्तूंच्या किमती वाढल्या, पुन्हा नफा वाढला. अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची अवस्था निर्माण होत असते. परंतु ही तेजीची अवस्था दीर्घकाळ बाजारपेठेमध्ये टिकून राहत नाही. पुन्हा मग अर्थव्यवस्था घसरणीच्या अवस्थेमध्ये जाते. आता या ठिकाणी घसरणीची अवस्था का निर्माण होते तर व्यापारी बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण आता कमी केले. मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा केलेला आहे. आता बँकांच्याकडे पैसा कमी आहे. मग व्यापारी बँका काय करतात तर कर्ज देण्याचे प्रमाण कमी केल्यामुळे पतविस्तार कमी होतो आणि मग तेजीची अवस्था हळूहळू संपुष्टात येते. आता तेजीच्या कालखंडामध्ये बँकांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा केला त्यामुळे त्यांच्याकडे रोखतेचे प्रमाण, रोख पैसा कमी झालेला आहे. त्यामुळे व्यापारी बँका पतनिर्मिती कमी करतात. त्याचबरोबर या व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकाकडून मिळणारे कर्ज त्याच्यावरती मर्यादा येतात. बँक रेटमध्ये वाढ केली जाते. मग आता बँकासुद्धा व्याजाचे दर हळूहळू वाढवू लागतात. त्यामुळे आता व्यापारी वर्गाला, उद्योजकांना मिळणारे कर्ज महाग होऊ लागते आणि कर्ज महाग होऊ लागले, व्याजाचा दर वाढला, कर्ज महाग होऊ लागले. त्यामुळे व्यापारी बँकांनीसुद्धा आता कर्ज कमी घेऊ लागतात. कर्ज कमी झाले की उत्पादकांच्याकडे असलेली मालाची मागणी कमी होते. मालाची मागणी कमी झाली की उत्पादन कमी करून करू लागतात. म्हणजे व्यापारी बँकांनी त्यांचे पतविस्ताराचे धोरण कमी केले. तेजीच्या अवस्थेमध्ये पतविस्तार मोठ्या प्रमाणामध्ये केला, कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये केला. परंतु घसरणीची अवस्था का निर्माण झाली तर व्यापारी बँका कर्ज देण्याऐवजी कर्ज वसुली करू लागतात. व्याजाचे दर वाढवले जातात. त्यातून मग व्यापारी वर्ग कर्जाची मागणी कमी करतात, उत्पादनाची मागणी कमी करतात. उत्पादकांच्याकडे जर उत्पादनाला मागणी कमी आली, उत्पादकसुद्धा उत्पादन कमी करू लागतात. मग कामगार वर्ग कमी केला जातो. कच्च्या मालाची मागणी कमी होऊ लागते. त्यामुळे कामगार वर्गाला कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्यांना मिळणारे उत्पन्न कमी होते. मग बाजारपेठेमध्ये ते उत्पन्न कमी येते, खर्च कमी होतो, मागणी कमी होते आणि मग वस्तूंच्या किमती हळूहळू कमी होऊ लागतात आणि उत्पादकांचा जो नफा होता तो नफा हळूहळू कमी होऊ लागतं. म्हणजे एकंदरीत उत्पादकांना मिळणारा नफा कमी होऊ लागला. पुन्हा उत्पादन कमी, पुन्हा उत्पन्न कमी, पुन्हा किमती कमी, मागणी कमी अशी अवस्था अर्थव्यवस्थेमध्ये सुरू होते. म्हणजेच अर्थव्यवस्था तेजीच्या अवस्थेकडून घसरत जाऊन मंदीकडे वाटचाल करू लागते. म्हणजे तेजीच्या अवस्थेमध्ये व्यापारी बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला. घसरणीच्या अवस्थेमध्ये व्याजाचे दर वाढले त्यामुळे कर्ज पुरवठा हळूहळू कमी होऊ लागलेला आहे.
चलन पुरवठा कमी होऊ लागला. त्यानंतर या घसरणीच्या अवस्थेचा शेवट म्हणजे काय, मंदीची अवस्था. आता मंदीच्या अवस्थेमध्ये काय होणार आहे, तर व्यापारी बँका पूर्णपणे कर्ज पुरवठा बंद करतात, कर्ज देण्याचे बंद करतात. कारण बाजारपेठेमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असते. बाजारपेठेमध्ये उत्पादकांच्या उत्पादनाला मागणी नसते. उत्पादक आहेत ते तोट्यामध्ये चाललेले असतात, व्यापारी वर्ग तोट्यामध्ये असतात. अशावेळी व्यापारी बँका कर्ज देण्याऐवजी कर्ज वसुलीचे धोरण आखतात. मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वसुली होत असते. त्यामुळे व्यापारी वर्ग पूर्णपणे उत्पादकांच्याकडे वस्तूची मागणी पूर्णपणे कमी करतात. उत्पादकांना मागणी नसते. उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करायला लागत असतो. अशावेळी काही उत्पादक पूर्णपणे उत्पादन बंद करून आपला कारखाना उद्योग विकून कर्जफेड करत असतात. काही जे मोठमोठे उत्पादक आहेत ते उत्पादनाचे प्रमाण कमी करतात. म्हणजे कामगार वर्ग पूर्णपणे कमी झाला, त्यांना मिळणारे उत्पन्न कमी झाले, बाजारपेठेमध्ये मागणी पूर्णपणे कमी झालेली आहे, वस्तूंच्या किमती कमी झालेल्या आहेत. म्हणजेच पूर्णपणे निराशेचे जे वातावरण आहे ते निराशेचे वातावरण या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये पसरलेले असणे, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची अवस्था निर्माण झालेली असते. या मंदीच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग जो आहे तो शेतकरी वर्गाची अवस्था दयनीय होत असते. कारण शेतमालाची किमती कमी होत असताना शेतमालाचे उत्पादन अचानक कमी करता येत नाही. त्यामुळे शेती क्षेत्र जे आहे त्या शेती क्षेत्राला या मंदीचा मोठा फटका बसत असतो. त्यांचे उत्पन्न घटत असल्याने त्यांनी पूर्वी जे कर्ज घेतलेले आहे ते कर्जाची परतफेड होत नाही. मग संपूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये निराशेचे जे वातावरण आहे ते निराशेचे वातावरण मंदीच्या अवस्थेमध्ये निर्माण होत आहे. म्हणजेच काय तर व्यापारी बँकांनी कर्ज देण्याऐवजी कर्ज वसुलीचे धोरण आखले, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि मंदी आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळ टिकून राहत असते. परंतु ती मंदी कायमस्वरूपी टिकून राहत नाही, तर या मंदीतून अर्थव्यवस्था बाहेर पडून अर्थव्यवस्थेचे पुनर्जीवन होत असते. आता पुनर्जीवन केव्हा होणार, कसे होणार, तर या पुनर्जीवनासाठी पुन्हा बँकांच्या पतविस्ताराचे धोरण कारणीभूत ठरते. कारण बँकांनी मंदीच्या कालखंडामध्ये काय केलेलं आहे, तर मंदीच्या कालखंडामध्ये बँकांनी कर्ज वसुली केली. आता बँकांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा पडून आहे, तर अशावेळी बँका काय करतात, तर व्याजाचे दर कमी करतात, कर्जावरील व्याजाचे दर कमी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाला मागणी निर्माण होऊ शकते. मग काही धाडसी जे उत्पादक आहेत ते धाडसी उत्पादक काय करतात, तर या ठिकाणी व्याजाचा दर कमी झाल्यामुळे उत्पादन सुरू करतात, कर्जाला मागणी घेतात, कर्ज घेऊन उत्पादनाची प्रक्रिया सुरू करतात. व्यापारी वर्गसुद्धा धाडसाने उत्पादकांच्याकडे मागणी नोंदवतात. त्यातून मग उत्पादनाची प्रक्रिया सुरू झाली की हळूहळू कामगारांना काम मिळू लागते, कच्च्या मालाला मागणी येऊ लागते, त्यांच्या हातामध्ये पैसा येतो, तो पैसा खरेदी शक्तीच्या रूपाने बाजारपेठेमध्ये येतो, मागणी वाढते, पुन्हा वस्तूंच्या कमी झालेल्या किंमती होते त्या हळूहळू वाढू लागतात. मग आता उत्पादकांना व्यापारी वर्गाला नफा मिळू लागतो आणि व्याजाचे दर दुसरीकडे कमी असल्यामुळे पुन्हा कर्जाला मागणी वाढते. त्यातून मग पुन्हा उत्पादनाला मागणी वाढली, पुन्हा उत्पन्न वाढल्यामुळे खरेदी शक्ती वाढते. खरेदी शक्तीच्या आधारे पुन्हा बाजारपेठेमध्ये मागणी वाढून उत्पादकांच्या वस्तूंना किमती वाढतात. किमती वाढल्याने त्यांचा नफा वाढतो आणि मग हळूहळू अर्थव्यवस्था पुनर्जीवित होऊ लागते. एकंदरीत हॉटरे यांनी काय सांगितले आहे, तर चलनजन्य घटक म्हणजेच व्यापारी बँकांचे जे कर्जविषयक धोरण आहे, व्यापारी बँक कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करतात किंवा कर्ज देण्याचे टाळतात, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राची निर्मिती अवलंबून असते. व्यापारी बँकांनी जर कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये केला तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची अवस्था निर्माण होते. कर्ज पुरवठा कमी करण्यास सुरुवात केली तर घसरणीची अवस्था निर्माण होते. व्यापारी बँकांनी कर्ज देण्याऐवजी कर्ज वसुलीचे धोरण अवलंबले तर मंदीची अवस्था निर्माण होते. आणि ज्यावेळी व्यापारी बँका कर्जावरील व्याजाचे दर कमी करून कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात करतात त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्जीवनाची अवस्था निर्माण होत असते. म्हणजेच व्यापारी बँकांचं जे पूर्णपणे कर्ज पुरवठा करण्याचे जे धोरण आहे त्या धोरणावरतीच पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये तेजी, घसरण, मंदी, पुनर्जीवन ही जे व्यापार चक्र आहे ते व्यापार चक्र अवलंबून असते. म्हणून हॉटरे याने त्यांच्या सिद्धांताला चलनजन्य सिद्धांत असे नाव दिलेलं आहे. व्यापार चक्राबाबतचा चलनजन्य सिद्धांत म्हणजे पूर्णपणे चलनविषयक घटना आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये या चलनविषयक घटनेच्या आधारेच प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राची निर्मिती होत असते असे त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेले आहे.